नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण आलो आहे चापडगाव, म्हणजे कोणतं गाव आपलं? पिंपरखेड, जे जामखेड तालुक्यामध्ये आहे. आणि बरेचसे 1-1.5 वर्षापासून आपल्याला यांचा कॉन्टॅक्ट चालू होता. फोनवर बरीच चर्चा होत होती, पण इतकंसं आपल्याला प्रॉब्लेम समजत नव्हता. तर आपण 2 महिन्या पहिले या बागेमध्ये व्हिजिट केली होती आणि तेव्हा झाडाची कंडिशन इतकी खराब झालेली होती, खूप जंबुरी वाढलेली, त्याच्यानंतर काडी पडलेली, पिवळेपणा झाडांमध्ये. ह्याच्यामध्ये कांदा पेरला होता आपण, तो कांदा रोटा मारून टाकायला लावला. आणि त्याच्यानंतर आज आपली 2 महिन्यांनी दुसरी व्हिजिट झाली. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट कसा केला, किती दिवसांनी केला आणि त्यांना आपला कसा फायदा वाटला, हे सगळं जाणून घेऊया. तर नमस्कार साहेब. नमस्कार. जवळ घ्या, म्हणजे काय होते आवाज बरोबर येणार नाही. तुमचं नाव सांगा आधी. सुदाम बाबा चोरगे, राहणार पिंपरखेड, तालुका जामखेड. आणि 2 वरच्या फवारण्या ते आपण सगळं क्लिअर केले. म्हणजे 2 फवारणी, एकदा 19-19 आणि ह्युमिक ॲसिड, आणि त्याच्यानंतर पिवळ्या झाडांना इलेटचं ड्रेंचिंग. तर पिवळ्या झाडांना खूप सुंदर रिझल्ट आलेला आहे. नव्हती एकदम फ्रेश यायला लागली, पिवळेपणा कमी झाला. तर आता तुम्ही बघू शकता की इकडे तुम्हाला असं पाहताना हिरवेगार बाग दिसतोय. आणि हे अंतर जे आहे ते 10 बाय 15 अंतर घेतलेलं आहे. अंतर एकदम योग्य आहे, फक्त हे 10 थोडंसं कमी झालंय. ह्याच्यामध्ये 2 फूट वाढायला पाहिजे. 2 फूट वाढ पाहिजे. 2 फूट जर वाढलं असतं तर आपल्याला इथे झाडात गर्दी झाली नसती. गर्दी अजून झालेली नाहीये, पण पुढच्या 2 वर्षांनी होणार. जेव्हा गर्दी होईल तेव्हा पुढचा पर्याय आपल्यापाशी आहेच, हार्ड कटिंगचा. तो आधी मी सांगितलेला आहे, तो करूच आपण. तर आता ह्या व्हिडिओमधून तुम्हाला जे माहिती मिळाली किंवा ज्या अडचणी संत्र्यामधल्या असतात किंवा अज्ञानामुळे ज्या अडचणी येतात त्या कशा सॉल्व्ह करायच्या, हे 100% तुमच्या लक्षात आलं असेल. जर नाही आलं असेल तर कमेंट्स करून तुमच्या अडचणी सांगा, त्यावर आपण व्हिडिओ बनवू. तर चला, धन्यवाद.